आज आपण बनवणार आहोत 7-8 दिवस टिकणाऱ्या, खायला खूप चविष्ट लागणाऱ्या मस्त अशा तिखट मिठाच्या पुऱ्या किंवा ज्याला आपण मसाला पुरी म्हणतो त्या. यामध्ये मिक्स पिठाचा वापर करणार आहोत. पुऱ्या टम फुगण्यासाठी, तेलकट होऊ नये म्हणून यामध्ये भरपूर टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक नक्की करा. आता काय करायचं आपल्याला, सगळ्यात आधी लसूण, हिरवी मिरची आणि जिरं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. लसूण तुम्हाला किती घालायचं आहे त्यानुसार प्रमाण घ्यायचं. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण त्या बऱ्यापैकी तिखट आहेत. 1 टीस्पून जिरं घेतलेत. आता हे मिक्सरमधून पाणी न घालता आपल्याला बारीक करून घ्यायचं, किंवा तुम्ही याला कुटून सुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं हे बारीक करून झाले. थोडं जाडसरच ठेवायचं. आता हे बाजूला ठेवूयात आणि पुरीसाठी लागणार आपण पीठ भिजवून घेऊयात. आता इथे एक परात घेतली, त्यामध्ये घ्यायचे आपल्याला 2 कप एवढं गव्हाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ, पाव कप एवढं बेसन पीठ. यामध्ये मसाले घालूयात. चवीनुसार मीठ घालायचं, हिंग घालायचा थोडासा, आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मिक्स झालेत. आता त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून किंवा 2 मोठे पोहे खाण्याचे चमचे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल आहे ते घालायचे. मिक्स करून घेऊयात. यामुळे काय होतं ना, पुऱ्या छान खुसखुशीत होतात. आता हे तेल आपण पिठाला व्यवस्थित चोळून घेऊयात, त्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता हे मिक्स झाले. यामध्ये आपल्याला राहिलेले जे मसाले आहेत ते घालायचे. आता तुम्ही म्हणाल आधीच मसाले का नाही घातले, पण कधी कधी काय होतं ना, यामध्ये आपण मिरची पावडर घातली, हळद घातली आणि कडकडीत तेल गरम करून त्यावरतीच टाकलं. हळदीचा रंग काळा होतो, मिरची पावडर ही थोडी जळते. त्यामुळे शक्यतो आधी तेल घालायचं गरम करून आणि नंतर बाकीचे मसाले घालायचे. आता यामध्ये घालते मी अर्धा छोटा चमचा हळद, साधारण 1 टीस्पून मिरची पावडर, कारण यामध्ये आपण हिरवी मिरची वापरतो त्यामुळे मिरची पावडर कमीच घालायची. धने जिरे पूड घेतली, 1 टीस्पून धनेपूड आहे, अर्धा टीस्पून जिरेपूड आहे. यासोबतच ओवा घेतलाय 1 टीस्पून. ओवा काय करायचा, असा थोडासा हाताने चोळून घालायचा. पांढरे तीळ घेतलेले आहेत ते घालायचे. आता तिळाचं प्रमाण आवडीनुसार घ्यायचं, कमी जास्त, पण जेवढे जास्त तीळ असतील ना पुऱ्या तेवढ्या खमंग लागतात. आणि आपण तयार करून घेतलेला जो ठेचा आहे तो यामध्ये घालायचा. आणि यासोबतच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्ट असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघा, आता याचा छान घट्ट असा गोळा तयार करून घेतला आहे. पाणी अगदी कमी लागतं हे पीठ भिजवायला. पीठ जर तुम्ही पातळ केलं तर पुऱ्या चांगल्या होत नाहीत. त्यामुळे असंच मस्त घट्ट पीठ भिजवून घ्या. आता याच्या आपल्याला लगेच पुऱ्या तळून घ्यायच्यात, कारण यामध्ये ना ज्वारीचं पीठ असल्यामुळे हे पीठ खूप जास्त वेळ जर ठेवलं ना, पीठ पातळ होतं आणि नंतर तेवढं चांगलं राहत नाही. त्यामुळे पीठ भिजवा आणि लगेच त्याच्या पुऱ्या तयार करून घ्या, तळून घ्या. आता या पिठाला ना थोडंसं तेल लावून घेऊयात आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. पुरी केवढ्या करायची आहे त्यानुसार याचे गोळे आधीच तयार करून ठेवायचे. त्यामुळे काय होतं, नंतर लाटताना पटापट पुऱ्या लाटता येतात, आपल्याला वेळ लागत नाही. आता याच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात. याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुरी लाटायची. शक्यतो पीठ लावायचंच नाही आपल्याला पुरी लाटताना. आणि हे जे पुरीचं पीठ आपण भिजवलेलं आहे ते जर व्यवस्थित असेल, घट्टसर असेल, तर काहीच लावायची गरजही पडत नाही. पण जर पीठ लावलं तर त्या पुऱ्या तळताना सगळं पीठ तेलामध्ये उतरतं आणि तेल खराब होतं. बघा, आता मस्त अशी पुरी इथे मी लाटून घेतली. आता काय करायचं, अशाच पद्धतीने 5-6 पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्यात आणि त्याला तळून घ्यायचे. आता इथे मी काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता या आपण आधी तळून घेऊयात. पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले. आता तेल चांगलं गरम झाले, त्यामध्ये पुरी सोडूया. फ्लेम मोठीच ठेवायची गॅसची आणि चमच्याने पुरीवर असं आपल्याला तेल सोडत राहायचं. त्यामुळे काय होतं ना, पुरी छान फुगते. बघा, एकदम मस्त फुगलेली. आणि पुरी तेलकट होऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला एक टीप इथे फॉलो करायची, की पुरी एका बाजूने एकाच वेळी तळायची आपल्याला. आता एक बाजू एकदा तळली गेली की दुसऱ्या बाजूने तळायची आणि पुन्हा या बाजूला आपल्याला पलटून घ्यायचं नाही किंवा पुन्हा तळायचं नाही. त्यामुळे काय होतं, पुऱ्या तेलकट होतात.
आता ही पुरी व्यवस्थित तळली गेली आहे. बघा रंग पण एकदम मस्त आलेला आहे आणि अजिबात तेलकट दिसत नाही. आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्यात. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. आणि या पुऱ्या आहेत ना खूप वेळ फुगलेल्याच राहतात, मऊ पडत नाहीत. फक्त जे प्रमाण दिलेलं आहे ते व्यवस्थित वापरा. पीठ घट्ट भिजवा आणि तळताना मात्र जसं सांगितलं ना तसंच तळा. आता बघा दुसरी पण पुरी आपली एकदम मस्त फुगलेली आहे. पलटून घेऊयात आणि दुसरी बाजू तळून घेऊयात. आता तळली गेली आहे, काढून घेते आणि अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेते. आता इथे सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्यात आणि बघू शकता सगळ्या पुऱ्या मस्त फुगलेल्या आहेत. आणि या पुऱ्या आहेत ना तुम्ही दिवसभर जरी अशाच ठेवल्या ना तरी एकदम मस्त टम फुगलेल्या राहतात. फक्त काय करायचं जेव्हा आपण तेलातून काढतो तर चाळणीमध्ये वगैरे ठेवायच्या आणि थंड होईपर्यंत त्या सेपरेट ठेवायच्या, म्हणजे एकावर लगेच दुसरी पुरी वगैरे असं ठेवायचं नाही. तर अशा पद्धतीने एकदम मस्त तेलकट न होणारी आणि एकदम खुसखुशीत पुरी आपली इथे तयार झालेली आहे. बघायचं टेक्स्चर पण खूप छान आलंय, तेलकट पण नाहीत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.